सत्य कोण बोलवी कबरविना देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको माणसाची देव चालवी अहंता मीच एक करता म्हणून या वृक्षाचे हे पान हाले ज्याची सत्ता चाले हे शरीराने कुणाची असत्य जगाच्या पाठीवरती माझ्या सद्गुरु बाळूमामाची एवढी मोठी सत्ता आहे देवा पंचमहाभूतावरती सत्ता आहे माझ्या बाळूमामाची पंचमहाभूत सुद्धा मामाच्या हातात आहे देवा आम्हाला एखादी गोष्ट मिळाली तर गर्व होतो महाराज आमच्या गावात एक 80 वर्षाचं म्हातारं होतं ज्याला भेटत त्याला सांगायचं मी हाय म्हणून माझी पोरं भाकरीवर तरी खातात चटणी भाकर तरी खातात एवढंच वाक्य बोलायचं देवा म्हाताऱ्याला अहंकार होता थोडा इको कमी करता याचं आणि एक दिवशी महाराज त्या म्हातारीच्या घरी मी गेलो म्हणलं बाबा कसं चाललंय कुठे गेली पोरं बाबा म्हणतात कशाची पोरं कशाची ढोरं मी हाय म्हणून चटणी भाकर तरी खात्यात आणि तेवढ्यात महाराज बाबाची सुई चहा घेऊन आली मी म्हटलं ताई काय म्हणतात बाबा तुमची काही काम करत सुन म्हणते महाराज बरोबर आहे आमचं म्हातारं आहे म्हणून आम्ही चटणी भाकर तरी खातोय एकदा म्हातारं गेलं की तुपाशिवाय खाणारच नाही हा देह सुद्धा मातीच आहे पण गर्व मात्र महाराज आम्हाला किती आहे आमच्या सद्गुरु संत बाळूमामानं उपदेश केला राजा हो जगाच्या पाठीवरती जगायचं असेल तर नीती धर्मानं जगायला शिका ऐका कुणाचं वाठोळे करू नका चोऱ्या करू नका लबाड्या करू नका कुणाला फसवू नका हे शब्द माझ्या आदमापूरच्या राजाचं आहेत हे शब्द माझ्या सद्गुरु बाळूमामाचं आहेत आणि म्हणून मायबाप मामाच्या चरणावरती झुकल्यावरती जीवनाचं सोनं होतं मामाच्या चरणावरती आल्यावरती निश्चित रूपानं आम्हाला आमच्या जीवनाचं साध्य आणि साधना कळते ज्याप्रमाणे साधू संतांनी साध्य आणि साधना सांगितली ती साधना माझ्या सद्गुरु संत बाळूमामा सांगतात किती लोकांचा उद्धार केला माझ्या मामानं एकदा वाचून पहा माझ्या मामाचं चरित्र देवा लीलामृत नावाचं पारायण एकदा करून पहा अनेक लोकांचा उद्धार माझ्या सद्गुरु बाळूमामाने केला देवा दुर्गाप्पाचा उद्धार केला यंकाप्पाचा उद्धार केला शिवाप्पाचा उद्धार केला बापू शिंगारेंचा उद्धार केला देवा ही ताकद माझ्या सद्गुरु बाळूमामाची ऐका फार मोठं भाग्य आहे की तुमच्या गावामध्ये आज आमचे कारभारी बाळू शिंगारे दादांच्या माध्यमातून बाबा बघा नंबर 14 या ठिकाणी संत बाळूमामाचा बघा नंबर 4 या ठिकाणी आलाय फार मोठी क्रांती आहे मामाची फार मोठी लीला आहे देवा मामाच्या दरबारात आल्यावरती कधी शंका मात्र मनात घेऊ नका